नमस्कार सर्वांना, कसे आहात आपण? आता येताना पाइनॲपल आणला आहे आणि मी लवकरच पाइनॲपलचा शिरा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे. तर दुपारून बनवेल. आता जस्ट आले आहे मी. आता थोडंसं फ्रेश होते, आवरते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर आज मी बनवणार आहे पाइनॲपलचा शिरा आणि त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. तर चला पाहूया. इथे बघा, मी 2 छोटे पाइनॲपल घेतलेले आहेत आणि याला कट करून घेतलेले आहेत आणि याला जे हे काटे असतात ना पहा, तर हे काटे काढून टाकायचे. थोडासा पाइनॲपल वेस्ट होतो, पण ऑप्शन नाही आहे, कारण हे छोटं-छोटं तुम्ही किती वेळ काढत बसणार. तर हे काटे पूर्णपणे काढून घ्यायचे आणि आता हे पाइनॲपलमध्ये मी थोडंसं गूळ घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे आणि विदाऊट शिट्टी झाकण लावणार आहे आणि थोडा वेळ शिजवून घेणार आहे. तर इथे बघा, मी टाकत आहे 1 ग्लास पाणी आणि हा गुळाचा जो खडा आहे हा थोडासा मी बारीक करून ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर ह्याच्यामध्ये मी 2 गुळाचे खडे टाकलेले आहेत आणि हे जरी तुम्ही फोडून नाही टाकले तरी सुद्धा ते मेल्ट होणार आहे थोड्या वेळाने. तर आता मी याला गॅसवर ठेवणार आहे. ही कुकरची शिटी मी काढून घेतलेली आहे आणि ह्याला मी आता झाकण लावत आहे या पद्धतीने. आता हे झाकण लावलं का ह्याला 20-1 मिनटं शिजून द्यायचं. पाइनॲपल चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स होऊन गळालं पाहिजे, त्याशिवाय आपला शिरा चांगला होणार नाही. इथे मी आता कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता पहिले रवा भाजून घेणार आहे. तर इथे हा 1 वाटी रवा मी घेतलेला आहे आणि हा ह्याच्यामध्ये मी टाकत आहे. आणि अजून अर्धी वाटी घेणार आहे. 1.5 वाटी रवा मी घेणार आहे. तर हे अजून अर्धी वाटी आहे, तसं हे 1.5 वाटी रवा आहे. आता याला चांगलं भाजून घेणार आहे. आता बघा, इथे रवा भाजून झालेला आहे आणि आता याला एका भांड्यात काढून घेते मी गार होण्यासाठी आणि कढईमध्ये मग आपण तूप टाकूया. तर आता इथे तूप घेतलेलं आहे मी. तूप थोडंसं जास्त घालायचं, कारण तुपानी चव छान येते. आणि बघा, आता इथे तूप थोडंसं गरम झालं का ह्याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे. आता हे बघा, हे गूळ ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन पाणी झालेलं आहे. तर आता मी काय करणार, हे पाइनॲपलचे तुकडे मोठे राहिलेले आहेत, तर हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि गार करून याला मिक्सरमधून थोडं फिरवून घ्यायचं, जेणेकरून पाइनॲपलचे तुकडे तोंडात येणार नाही आपण शिरा बनवल्यानंतर. तर आता आधी हे मी पीस ह्याच्यामध्ये काढून घेत आहे आणि हे गुळाचं जे पाणी झालेलं आहे हे आपल्याला शिऱ्यामध्ये वापरायचं आहे. तुम्ही साखरेचा पण शिरा करू शकता, पण गूळ हे पौष्टिक असतं शरीराला आणि मी असंही साखर खात नाही. मी डाएट फॉलो करते, तर गूळ हे शरीराला अगदी चांगलं आहे आणि आता हिवाळा पण आहे, तर हिवाळ्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी जिथे गरज असेल तिथे गूळ वापरलं तर अतिउत्तम. आता बघा, हे सगळे तुकडे मी काढून घेत आहे हळूहळू आणि याला मी मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मी शिऱ्यामध्ये याला मिक्स करणार आहे. ते बघा, हे पाइनॲपल मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि ह्याला असं पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे आपलं तूप तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा भाजलेला रवा मी टाकणार आहे. तर हा असा हळूहळू करून टाकून घ्यायचा पूर्णपणे. तर आता हे तुपामध्ये जरा भाजून घ्यायचं रवा. तुपामध्ये थोडंसं भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये पाइनॲपलची जी पेस्ट केलेली आहे ती मिक्स करणार आहे आणि गुळाचं जे पाणी आहे ते मिक्स करणार आहे. आता याला 5 मिनटं तुपामध्ये जरा भाजून निघू द्या. तर ह्याच्यामध्ये बघा, मी आता ही पाइनॲपलची जी पेस्ट आहे केलेली ही पूर्ण
टाकून देणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झाल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये हे गुळाचं पाणी मी टाकणार आहे. हे पहा, आता हे टाकल्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून घेत आहे मी. आणि ह्याच्यामध्ये बघा, हे केशर वेलची सिरप आहे, तर ह्यातले हे 2 चमचे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, हे मी एक अंदाज घेऊन साधारण 2 चमचे टाकत आहे. आता केशर वेलची सिरप टाकून झालेली आहे आणि ह्याला आता मी चांगलं मिक्स करत आहे. रवा शिजला पाहिजे पूर्णपणे आणि एक घट्टपणा येईल याला, त्यावेळेस समजायचं आपला शिरा तयार आहे. आता हे शिजत आहे, याला आधीमध्ये मी हलवत राहील. आता त्याचसोबत मी ड्रायफ्रूट्स कट करायची तयारी करून घेते. इथे बघा, आपला शिरा तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि खायला खूपच टेस्टी लागतो हा शिरा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मनुके जे आहेत ना, त्याची चव खूप छान लागते शिऱ्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. पण आम्हाला आवडतं त्याच्यामुळे. आणि मी इथे आज जरा बदाम आणि काजू मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घेतलेले आहेत. आता पहा तुम्ही, हे सर्व मी मिक्स करत आहे आणि हा आपला 1 नंबर शिरा तयार झालेला आहे. हेल्दी सुद्धा, जे डाएट करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे, पौष्टिक आहे एकदम. आज मी इथे केशर वेलची सिरप यूज केलेला आहे, पण तुम्ही केशर थोड्या पाण्यामध्ये भिजत घालून तेही तुम्ही टाकू शकता. पण तुम्ही इथे पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, वैष्णवीला थोडंसं टेस्ट करायला देणार आहे. तर वैष्णवी टेस्ट करून सांगेल आपल्याला हलवा कसा झालेला आहे. तर इथे बघा, आता मी 1 स्पून घेते हे आणि वैष्णवीला ट्राय करायला देत आहे. कसा आहे टेस्टला? नाही सांग. चांगला नाही आहे? खावतं ते खाल्ल्या खाल्ल्या टेस्ट नाही कळत, 2-3 बाईट घ्यायला लागत. खाऊही आहे. मास्टर शेफ आता लागते. कसा झालाय? खूप छान झालाय. गोड पण एकदम प्रमाणात आहे, जास्त गोड नाही आहे. खरं का? केसरची वगैरे चव खूप छान येते, पायनॅपलची पण चव. मग किती मार्क्स देणार 10 मधून? 10. अरे वा, 10 पैकी 10. ऑल गुड. तूप पण जास्त नाहीये, काय नाहीये, सगळं प्रमाणात. तर आजची ही पायनॅपल शिऱ्याची रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण बनवा, ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा. आमच्या वैष्णवीला तर खूप आवडलेली आहे. ॲक्च्युली आधी पण मी बनवलेलं आहे आणि आज ब्लॉगसाठी मी शूट केलं होतं. तर तुम्हालाही ही रेसिपी आता माहिती पडेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा पायनॅपलचा शिरा. स्वस्त राहा, खात राहा, मजेत राहा. चला बाय.